आपापल्या बसल्या ठिकाणी स्थिर व्हा. कम्फर्टेबल करा. जर म्यूट केलं स्वतःला तर जे बॅकग्राऊंड आवाज आहेत अजान वगैरेचे किंवा काही रेडिओ याचे ते बंद होतील. आज आपण 3 क्रिया करूयात. 2 क्रिया आपण काल केल्या. आपण रिलॅक्सेशन केलं काल आणि ध्यान केलं. आता तिसरी क्रिया जी आज करू आपण या 2च्या व्यतिरिक्त ती आहे सफाईची क्रिया. सफाईची क्रिया म्हणजे आपल्याला बेसिकली मनाची सफाई करायची. अशी मनावरती जेव्हा आपण बाहेर घडणाऱ्या गोष्टी पाहत असतो किंवा विचार करत असतो तेव्हा जे इम्प्रेशन्स होतात मनावरती ते काढायचे आहेत आपल्याला. कारण ते इम्प्रेशन्स जे बिंबवल्या जातं आपण स्वतःच्या विचारांनी किंवा कृतीने मनावर, ते आपला स्वभाव घडवतं. प्रत्येकाचं एक स्वभाव विशेष असतं आणि तो तर स्वभावाची जडता आणि जी जटिलता असते ती जर निघाली तर आपला विचार पद्धती आणि स्वभाव जो आहे तो निर्मळ आणि एक सरळ असा होतो. याचा जीवनात आपल्याला फायदा होतो. तर आपण सफाईपासनं आज चालू करू. चला शांतपणे डोळे मिटा. आणि अशी परमेश्वराला प्रार्थना करा की माझ्यात म्हणजे तुमच्या पूर्ण सिस्टीम मध्ये जी काही जडता, जटिलता, काळीमा जी काही तुमच्या सिस्टीम मध्ये आहे ती तुमच्या शरीरातनं बाहेर जाते आणि ती जाते तुमच्या पाठीमागच्या बाजूने, पाठीतनं म्हणजे टॉप ऑफ युअर हेड टू मंकी बोन, बॉटम ऑफ युअर बॅक, संपूर्ण पाठीतनं ती जटिलता, काळीमा, जडता सगळी बाहेर चालली. एक भारतात जसे ते एक ऑटो चालतात ना, ते ऑटो पुढे जातात आणि पाठीमागे धूर निघतो, तसं काहीतरी होऊन राहिलं. तुम्ही एका ठिकाणी स्तब्ध बसले आणि तुमच्या पाठीतनं असे धूर किंवा वाफ या प्रकारे ती सगळी काळीमा, जटिलता, जडता चालली आहे. आणि असा विचार घेऊन असा एक संकल्प सोडा आणि बसा. आता आपलं विल पॉवर, मनाचा वापर करून जे धूर किंवा वाफ बाहेर जाते आहे याची स्पीड वाढवा. असं इमॅजिन करा की सगळं असं भरकन सर्व पाठीमागून चाललंय बाहेर, पाठीतनं. बरं, कमरेच्या खालती जायचं नाही, कमरेच्या वरतून. आणि आता मनाचा जोर लावा. फिजिकल जोर लावायचा नाही, मनाचा जोर लावायचा, मनाचा वापर करायचा आहे, आपलं विल पॉवर वापरायचं आहे.
लावा. सिस्टमॅटिकली जोर लावा आणि जी काही गोष्ट तुमच्या उन्नतीकरता योग्य नाही, ती सगळी गोष्ट आयडेंटिफाय नाही करायची. नुसता असा संकल्प सोडायचा, की माझ्या उन्नतीला बाधक ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या पाठीतनं धुराच्या रूपात किंवा वाफेच्या रूपात चालल्यात. आणि ज्या योग्य गोष्टी आहेत माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता, त्या फक्त सिस्टममध्ये राहतायत. काही पकडून ठेवायचं नाहीये, काही विचारही करायचा नाही. जे चाललं ते चाललं. पण संकल्प एकदम साधा आहे. माझ्या उन्नतीला बाधक जे आहे, ते माझ्या सिस्टममधनं बाहेर जातं. लावा, मनाचा जोर लावायचा, फेकायचं बाहेर. आता हे लावा जोर अजून. आता हेच चालू असताना अजून एक संकल्प सोडायचा, की आता जी माझ्या आत पोकळी निर्माण झाली आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आता बाहेर गेल्या आहेत. त्या पोकळीत दिव्यत्व येऊन स्थिरावत आहे. म्हणजे आपण काय करतोय, की ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या बाहेर गेल्या आणि एकच योग्य गोष्ट येऊन त्या पोकळीत भरली. दिव्यत्व. आता हे दिव्यत्व कुठे येतं शरीरात आधी, तर जिथून आपलं हृदयात स्पंदन होतं, हार्टबीट, तिथे ते दिव्यत्व येऊन आधी स्थिरावतं आणि मग हृदयातनं संपूर्ण जिथे-जिथे पोकळी आहे तिथे भरतं. आता या 2 प्रोसेसेस ज्या आहेत, 2 क्रिया चालू ठेवा. अयोग्य गोष्टी बाहेर जाते आणि योग्य गोष्ट तिथे भरते. चालू ठेवा.
विचार करायचा नाहीये. कोणची गोष्ट मनात आली तर ती पकडायची नाहीये. ती जी क्रिया जी चालू आहे, जी प्रोसेस चालू आहे, अयोग्य गोष्ट बाहेर जाते पाठीतनं आणि योग्य गोष्ट दिव्यता तिथे स्थिरावते, समावते. या 2च गोष्टी पाहिजे मनात. लावत राहावं मनाचा जोर. अयोग्य गोष्ट पाठीतनं बाहेर जाते, धूर आणि वाफेच्या रूपात आणि दिव्यता त्या पोकळीत येऊन स्थिरावते.
आता स्वतःला सांगायचं आहे, की आता मी सफाई केल्यानंतर अगदी स्वच्छ आणि निर्मळ झाला आहे आणि त्या स्वच्छ आणि निर्मळ स्थितीत 2-3 मिनिटं असं आनंदात बसायचं. आनंद झाला पाहिजे, की मी आता स्वच्छ आणि निर्मळ झालाय. 2-3 मिनिटं बसा आणि मग हळूचकन डोळे उघडा. कोणतीही क्रिया घाईघाईने करायची नाही. अगदी सहजपणे, हळुवारपणे ती करायची. कारण की तुम्ही स्वतःशी डील करताय. हातघाईवर येऊन काहीही काम करायचं नाही. सफाई अगदी हळुवारपणे, ध्यानसुद्धा अगदी अलगदपणे, मनावरती कोणताही भार किंवा हातघाई करून काही इजा अशी नाही करायची. अगदी अलगदपणे, शांतपणे, सहजपणे करायचं. जर कागद पेन घेऊन बसले असाल तर नोट डाउन करा, की मन हलकं झालंय का? शरीर हलकं झालंय का? कागद पेन नसेल तर मनातच नोंद करून घ्या. नंतर कधी उतरवून ठेवा, ध्यान संपलं की. हात-पाय कुठे बधीर झाले का? फ्रेश वाटतंय का? बारीक-बारीक गोष्टी ज्या इंडिकेट करतील, की माझी आंतरिक सिस्टम जी आहे, इंटरनल सिस्टम किंवा क्लीन झाली आहे, साफ झाली आहे. जे काही तुम्हाला वाटतात, की इंडिकेटर्स आहेत, ते सर्व नोट करून ठेवा. आता आपण 2 मिनिटांनी रिलॅक्सेशन आणि डायरेक्टली ध्यान हे चालू करू. सहज मार्ग पद्धती किंवा हार्टफुलनेसमध्ये सजेशन्सचा वापर भरपूर होतो. हे जे आत्ता जे आपण केलं, की पाठीतनं अयोग्य गोष्टी चालल्या आणि समोरून दिव्यता येते, असे सजेशन्स भरपूर वापरले जातात. तर आज आपण अजून एखाद सजेशन वापरूया ध्यानामध्ये. चला आपण रिलॅक्सेशन पासून आता चालू करू आणि ध्यान करू. चालू करू. जर खुर्चीवर बसले असाल तर पाय जमिनीवर ठेवा. अगदी बॅलन्स बसा, दोन्ही पाय असे व्यवस्थित ठेवा.
ताळपाय जमिनीवर टेकू द्या. मांडी घालून बसले असाल तर काही हरकत नाही. दोन्ही चालतं. आता एक संकल्प सोडा की माझ्या आजूबाजूला ज्याही गोष्टी आहेत, तुमच्या खोलीच्या भिंती, खोलीतले एक एक ऑब्जेक्ट, भिंतीवरचं पेंटिंग, खोलीत असलेले इतर लोक, प्रत्येक गोष्टीत दिव्यता भरली आहे आणि हळूहळू प्रखर होते आहे. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर एव्हरीथिंग अराउंड मी इज बिंग फिल्ड विथ डिव्हिनिटी. हा एक संकल्प सोडा. आणि हा संकल्प मनात राहू द्या आणि आता आपण रिलॅक्सेशन चालू करू, शिथिल करणं शरीराला. परमेश्वराला प्रार्थना करा, मनातल्या मनात भाव पाहिजे, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, भाव आणा. आणि ही जी जननी आहे अर्थ, पृथ्वी, इथून आता ती डिव्हाइन एनर्जी, दिव्यता हळूहळू तुमच्या पायातनं वर येते. श्वास घेतला की वर येते, उश्वास घेतला की बाहेर जाते. बाहेर जाताना सगळ्या अयोग्य गोष्टी घेऊन जाते. ती एनर्जी, ती ऊर्जा. आणि श्वास जेवढा हळू घेता येईल तेवढा घ्यायचा. काही मोजायचं नाही की 5 पर्यंत घेतला आणि 7 पर्यंत सोडला, असं काही नाही करायचं. आपोआप होतं ते. प्राणायाम हे आपोआप होतं. आता ती एनर्जी गुडघ्यापर्यंत घेऊन या, गुडघ्याखालचा सगळा पाय स्वच्छ करा, रिलॅक्स करा. प्रत्येक श्वासागणित ते हळूहळू वरती घेऊन या ऊर्जा कमरेपर्यंत. प्रत्येक श्वासागणित ऊर्जा वरती घेऊन यायची आणि उश्वासाबरोबर जमिनीत जाऊ द्यायची. जाताना सगळ्या अयोग्य गोष्टी, आपल्या शरीरातला काळिमा, दुःख, जटिलता, जडता सगळं घेऊन जाईल. आता वरती घेऊन या पोटापर्यंत. काल जसं सांगितलं त्याप्रमाणे आता श्वास पोटातनं घ्या. एक तानं बाळ असतं ना, ते पोट कसं खाली वर होतं श्वास घेतला की, तसं करा हळूवारपणे. अगदी भरभर काय नाही करायचं. अगदी जंटली स्वतःला हँडल करा. हे शरीर तुमचं, हेच वाहन आहे आत्म्याचं. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अघोरी गोष्टी काय नाही करायच्या आपल्याला.
खांद्यापर्यंत घेऊन या. आता ती ऊर्जा हळूहळू हातातनं, दंडातनं, कोपरातनं, रिस्टमधनं, अशी मनगटातनं, बोटांच्या टिप्समधनं अशी बाहेर पडू द्या. जमिनीतनं आली, पायातनं पूर्ण येऊन, खांद्यापर्यंत येऊन, हातातनं, हाताच्या बोटातनं अशी टॉर्च जसा बाहेर पडावा तशी 5 बोटातनं बाहेर काढा तिला. आता हळूहळू मानेतनं आणि गळ्यातनं वरती जाऊ द्या ऊर्जा. प्रोसेस तीच आहे. श्वास घेतला की ऊर्जा येईल वरपर्यंत. श्वास सोडला, उश्वास. श्वास सोडला की पुन्हा सगळ्या अयोग्य गोष्टी घेऊन जमिनीत चालले जाईल. आता खालचा जबडा, आतला भाग, टॉन्सिल्स, थायरॉइड, तिथून तोंडाच्या आतली पोकळी, तिथून दोन्ही कानाच्या पाळ्या, कानाच्या आतमध्ये, डावा कान, उजवा कान, हळूहळू गाल, हळूहळू डोळे चारी बाजूने करत करत मेंदूपर्यंत घेऊन या. आणि आता डोक्याच्या टाळूमधनं ती एनर्जी बाहेर काढा, फवारे जातात तसे, किंवा टॉर्च मोठा सर्च लाईट जर करावा तसा. पूर्ण ती ऊर्जा अशी खालून आली, वरती गेली. वरती जाताना सगळ्या अयोग्य गोष्टी, काळिमा, जडता, जटिलता, जे काही तुमच्या सिस्टीम मध्ये आहे, जे तुमच्या आध्यात्मिक उन्नती करता योग्य नाही, सगळं बाहेर काढून गेली. जोपर्यंत असा स्वच्छ प्रकाश बाहेर जाणवत नाही पडताना डोक्यातनं, तोपर्यंत चालू द्या. खूप दिवसांनी नळ उघडल्यावरती कसा कचरा बाहेर पडतो, तसं सगळं बाहेर पडताना आढळू द्या. जेव्हा स्वच्छ प्रकाश, दिव्य प्रकाश बाहेर पडतोय डोक्यातनं असं वाटेल, तेव्हा आता तिला फक्त शरीरातच खेळवा. म्हणजे जमिनीतनं ऊर्जा येईल, डोक्यापर्यंत येईल, खाली जाईल, येईल. तर हा संथ प्रवाह, जंटल असा संथ क्रिया चालू द्या. 2 मिनिटं अजून. 2 मिनिटांनी आपण ध्यान चालू. हे संथपणे चालू असताना आपलं लक्ष आपली जाणीव जी आहे, मनाची जाणीव, ती हृदयाकडे घेऊन या, जिथे स्पंदन होतं तिथे. आता मनात एक सजेशन घ्यायचंय की दिव्यतेचा स्रोत, सोर्स ऑफ डिव्हिनिटी, माझ्या हृदयात आहे आणि मला आकर्षित करते.
रिपीट करतो मी. दिव्यतेचा स्रोत माझ्या हृदयात आहे आणि मला आकर्षित करते. आणि हा विचार मनात ठेवून ध्यान करायचं.
बस करा. आता तो मनात जो भाव प्रबळ झालाय तुमच्या, त्याचा आनंद घ्या. दिव्यत्व आपल्या प्रत्येकात असतं. फक्त त्याचे सबळ पुरावे आपल्याला आढळत नाही. ते आता मिळायला सुरुवात होते. दिव्यत्व जे आहे प्रत्येकात आपल्यात आहे, जे आता जाणीव ज्याची व्हायला लागली आहे, ती जाणीव आता प्रबळ करत नाही. आनंद घ्या त्याचा. खात्री करून घ्या स्वतःला आणि तो आनंद मनात ठेवून, ते सुख मनात ठेवून डोळे उघडू शकता तुम्ही 1-2 मिनिटांनी. एकदम अशी पटापट हालचाली करू नका. जी काही स्थिती तयार झाली आहे, ती जेवढ्या वेळ तुम्हाला कॅरी करता येईल, मेंटेन करता येईल, सांभाळता येईल तेवढी सांभाळा. ध्यान हे तुम्ही दिवसातनं अनेकदा करू शकता. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जेव्हा ही सवड मिळेल तेव्हा. मी करतो. बरेचदा करतो. तेवढी सवड आपल्याला नक्की मिळते दिवसात, कितीही बिझी असला तरी. कारण शेवटी मी जे काही करतो ते स्वतः करता करतो, दुसऱ्याकरता करत नाही. स्वतःच्या आनंदाकरता करायचं. रिलॅक्सेशन सुद्धा तुम्ही दिवसातनं जेव्हा असं वाटेल की थकवा आलाय किंवा काही झालंय तेव्हा करू शकता. स्टमक ब्रीथिंग जे आहे तेही करा. जेव्हा असं खूप इरिटेट होत असेल किंवा काही होत असेल तेव्हा उजव्या हाताने, उजव्या अंगठ्याने नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीतनं लांब श्वास घ्यायचे. ताबडतोब सिस्टीम कूल डाऊन होते. जर शक्य असेल तर एका कागदावरती किंवा डायरीत नोंद करून घ्या, की कसं वाटलं, काय वाटलं, कशी जाणीव झाली. कारण दिव्यत्व आपल्याला दिसत नाही, जाणीव होते त्याची. आणि दिव्यत्व जाणवलं की त्याचे परिणाम दिसतात आपल्या कृतीत, आपल्या विचारात. छोट्या-छोट्या गोष्टींची नोंद करा जर, की इतक्या वेळ मी स्वतः ठरवलं होतो, की बाहेरच्या जगाची जाणीव होती. बाहेर जे काही आवाज होत आहेत रस्त्यावर, ते माझ्या लक्षात आले का? की निस्तब्ध शांतता होती माझ्या आतमध्ये, बाहेर नाही, आतमध्ये. या सगळ्या नोंदी करा मनात टिपण. एक अशी नीरव शांतता जर मनात तयार झाली असेल तर भरपूर आनंद घ्या त्याचा. लोक हजारो, लाखो रुपये खर्च करतात ती शांतता मिळवायकरता. कोणाला काही प्रश्न जर असतील तर विचारा, नाही तर आपण बंद करू. उद्या भेटू.
छान, चांगलं आहे. आपण आता उद्या भेटूया. नमस्कार. ठीक आहे सर. महेशजी, उद्या भेटू.